औरंगाबाद महापालिकेमध्ये 500 कोटीचा टीडीआर घोटाळा झालाय। जवळपास 1700 ते 1600 कोटींचा हा संपूर्ण घोटाळा असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। हे प्रचंड मोठं पोटेन्शियल पैशाच्या स्वरूपात हे नगर विकास खात्यामध्ये आलेलं आहे। MMRDA ला लाचखोरीचा आरोप करताना सिस्त्रा कंपनीनं पाठवलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं। एक तिसरा प्रकार आलेला आहे आणि तो म्हणजे की रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटीज। या घोटाळ्यात MMRDA ला 3000 कोटींचा फायदा झाल्याचा देखील आरोप। लपून राहिलेलं हे असं गुपित नाही आहे। हे सगळ्यांना माहिती आहे की काहीतरी तिथे देवाणघेवाण होतेच आणि म्हणून हे सगळं होतं। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। हे टेंडरमध्ये आणि टक्केवारीमध्ये व्यस्त असलेलं सरकार आहे। ते राजकीय पक्षच सांगतात की यांचं इतक्या टक्केवारीचं सरकार आहे, की काही सांगतात की 10% सरकार आहे, काही म्हणतात 20% सरकार आहे। शिवसेनेनं गृह खात्यासाठी नगर विकास खातं सोडल्याची शक्यता आहे। नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे पंख चाटण्याच्या हालचालींना आता वेग आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि इथून पुढे नगर विकास खात्याचं महत्त्व आणखी जास्त वाढणार आहे। मंत्र्यांना काही ठराविक खात्यांमध्ये जास्त इंटरेस्ट का असतो, या काही ठराविक खात्यांवरूनच का रस्सीखेच चालू असते, त्यामागची आर्थिक गणितं काय आहेत, हे सर्व उलगडवून दाखवणारी ही छोटीशी पॉडकास्ट सिरीज आम्ही घेऊन येतोय। प्रत्येक स्टोरीमध्ये एक एक खातं आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय। तर HBT मराठीच्या यूट्यूब चॅनलवर ही पूर्ण सिरीज नक्की बघा। तर एक हे खातं खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इंटरेस्टिंग आहे। याच्या काही प्रथा पण आहे त्या खात्याच्या। नगर विकास खात्याबद्दल मी बोलतोय। हे खातं मुख्यमंत्र्यांकडे ठेवायची प्रथा आहे, काय याचं काय रिझन आहे? यामध्ये 2 गोष्टी आहेत। एक तर आपलं जे नागरीकरण आहे ते नागरीकरण देशाचं आणि महाराष्ट्राचं प्रचंड मोठ्या प्रमाणात होत आहे। त्याला आपण आता टर्बो नागरीकरण असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे। अमेरिकेचे आजही 84% लोक शहरामध्ये असतात, त्यामुळे ते शहरीकरण चालू आहे। ते व्यवस्थित व्हावं ही खरं म्हणजे की एक प्रगल्भता असावी, सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून कदाचित मुख्यमंत्र्याकडे ठेवत असतील। असं असलं पाहिजे त्याच्यामध्ये। पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की आणखी आपण पुन्हा जो महसूलच्या बाबतीमध्ये बोलत होतो की शेवटी हे त्याची व्हॅल्यू काय आहे। तर सध्या जमिनीचे भाव हे अर्बन एरियामध्ये हे गगनाला भिडलेले असतात। आता सर्वसाधारणपणे आपण असं ठरवलं की मुंबईमध्ये काही एरियामध्ये तुम्हाला फ्लॅटचा विक्रीचा दर 25,000 रुपये पर स्क्वेअर फूट आहे आणि तिथे FSI तुम्ही जर तिथे मुख्यमंत्र्यांनी किंवा संबंधित मंत्र्यांनी 0.01ने जरी वाढवला किंवा 0.2ने जर वाढवला, त्याची व्हॅल्यू किती वाढणार आहे। तर हे प्रचंड मोठं पोटेन्शियल पैशाच्या स्वरूपात हे नगर विकास खात्यामध्ये आलेलं आहे। थोडक्यात समजावून सांगायचा प्रयत्न करतो। नाशिकचं एक प्रकरण आहे जुलै 2024चं। सरकारला म्हसरूळला एक क्रीडांगण उभारायचं होतं, शेतजमीन होती। तिथल्या शेतकऱ्यांकडून आधीच काही बांधकाम व्यावसायिकांनी ती शेतजमीन विकत घेतली। विकत घेताना शेतजमिनीच्याच भावानं ती जमीन खरेदी करण्यात आली। त्यात पुन्हा पोटखराबा आणि इतर कारणं दाखवून आणखी स्वस्त दरामध्ये ती जमीन विकत घेण्यात आली। पुढे तीच जमीन रेसिडेन्शियल लँड दाखवून महाग दरामध्ये त्या बांधकाम व्यावसायिकांनी सरकारला विकली। इथे शेतजमिनीची किंमत 1380 रुपये पर स्क्वेअर मीटर होती, ती रेसिडेन्शियल दाखवून 6900 रुपये पर स्क्वेअर मीटरने ती सरकारला विकली गेली। वरचे 80 ते 100 कोटी रुपये या व्यावसायिकांनी आपल्या खिशात घातले आणि हा सर्व प्रकार नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय तर शक्य नव्हता। दुसरं असं की तिथे इन्फ्रास्ट्रक्चरवरती मोठ्या प्रमाणात खर्च होतो, की शहरामध्ये जो आहे तो इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च होत असताना मग आपल्या पक्षाला काही फायदा होईल का, या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं जातं। पण मूलतः हे की ह्या जो हाय व्हॅल्यू आहे, हाय ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे शहरांची, ती जास्त असल्यामुळे मला वाटतं की आता नगर विकास खात्याला महत्त्व आलेलं आहे आणि इथून पुढे नगर विकास खात्याचं महत्त्व आणखी जास्त वाढणार आहे। याच्यामध्ये नगर विकासमध्ये जर आपण त्याचं डिवाइड केलं की त्याला जर त्याच्यामध्ये आहे सिडको मधले काही अधिकारी नालायक आहेत, भ्रष्ट आहेत, खूप महत्त्वाचं आहे एक महामंडळ। दुसरं त्यानंतर DTP आहे, टाउन प्लॅनिंग आणि पालिका संचालनालय। तर ह्या तिन्हीमध्ये जर कुठलं सगळ्यात जास्त क्रीम याच्यामध्ये खरं म्हणजे की महानगरपालिकांचे डेव्हलपमेंट प्लॅन्स हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। त्याच्यावरून खरं म्हणजे की नियंत्रण त्या खात्याच्या मंत्र्याचं किंवा ज्यांच्याकडे खातं असेल त्यांच्याकडे येतं आणि त्यामध्ये हे जरी सिडको किंवा तुमचे नगर संचालनालय यापेक्षाही जास्त महत्त्वाचं अलीकडे एक तिसरा प्रकार आलेला आहे आणि तो म्हणजे की रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटीज, जसं MMRDA आहे किंवा PMRDA आहे पुण्याचं, किंवा नागपूरचं NMRDA आहे, नाशिकचं NMRDA आहे। ह्या अथॉरिटीज ज्या तयार करण्यात आलेल्या आहेत
त्या अथॉरिटी तिथला प्लॅन तयार करून मग तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर ते करणार आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एवढा पैसा आता MMRDAमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवरती पैसा इतका मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. मुंबई मेट्रो, बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स यासारखे मोठे प्रोजेक्ट्स MMRDAकडे आहेत. 2025च्या सुरुवातीलाच मेट्रोची कन्सल्टंट असलेल्या एका फ्रेंच कंपनीनं MMRDAवर लाचखोरीचा आरोप केला. बिल्स क्लिअर करण्यासाठी MMRDAचे अधिकारी लाच मागतात असा आरोप त्यांनी केला होता. अनेक छोट्या मोठ्या टेंडरमधून भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप याआधीही MMRDAवर झाले आहेत. MMRDAने एक 74 कोटींचा टेंडर काढला मेट्रोच्या खांबांना पेंट करण्यासाठी. पण मेट्रोचं काम अजून पूर्ण झालेलं नसताना, मेट्रो अजून चालूही झालेली नसताना हे टेंडर काढण्यात आलं. त्यात सुद्धा जे पेंट होतं ते टेम्पररी होतं, म्हणजे ते पेंट 1.5 ते 2 वर्ष टिकू शकणार होतं, म्हणजे 1.5 ते 2 वर्षानंतर पुन्हा टेंडर काढावं लागणार. अजून एक उदाहरण देतो, या स्कॅम्सचा पॉलिटिकल यूज कसा होतो ते बघा. टॉप सिक्युरिटी नावाची एक कंपनी होती. या कंपनीला मेट्रोला सिक्युरिटी गार्ड्स पुरवण्याचं टेंडर मिळालं होतं. पण या कंपनीने कमिट केलेल्या मनुष्यबळाच्या 70% गार्ड्सच मेट्रोला पुरवले, म्हणजे 30% सिक्युरिटी गार्ड्स हे फक्त कागदावर होते आणि त्या 30% गार्ड्सचे जे पैसे होते ते टॉप सिक्युरिटीकडे वळवले जात होते. ही कंपनी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या जवळच्या लोकांची होती. जेव्हा हे प्रकरण एक्सपोज झालं तेव्हा ईडी हात धुवून सरनाईकांच्या मागे लागली. पुढे हेच सरनाईक ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले. तुमचे मला वाटतं रेल्वे मेट्रोचं कामकाज त्यांच्याकडून असं होतं. बऱ्याचशा गोष्टी हे ते करतात. बरेचसे फ्लायओव्हर्स त्यांनी केलेले आहेत. तसं इतर शहरामध्ये आता तसंच होणार आहे. मुंबईच्या डेकोरेशनसाठी 1700 करोडचा एक कॉन्ट्रॅक्टमध्ये निघाला होता आणि आता ते डेकोरेशन दिसत नाही आहे मला तरी, मी जेव्हा मुंबईमध्ये फिरतोय. तर काय तुम्ही कसं बघता याच्याकडे की 1700 करोड याच्यामध्ये असं आहे की शेवटी तुम्हाला हे शासन आहे की महानगरपालिका किंवा ग्रामपंचायती 73 आणि 74 घटना दुरुस्त झाल्यानंतर ते शासन झालं आहे. जसं केंद्र शासन, राज्य शासन हे स्थानिक स्वराज्य शासन झालेलं आहे. तर याच्यामध्ये त्यांच्यावरती ज्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कायदा करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते कायद्यामध्ये त्यांनी काही गोष्टी केल्याच पाहिजेत. पाणी पुरवठा, तुमचं म्युनिसिपल सॉलिड वेस्ट असेल, अमुक असेल, हे करणं गरजेचं आणि काही गोष्टी ऐच्छिक असतात. म्हणजे जसं की तुमचं डेकोरेशन वगैरे, म्हणजे तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजा झाल्यानंतर, नागरिकांना सगळ्या सुखसोयी दिल्यानंतर, सुविधा दिल्यानंतर काही पैसा जर वाचलाच तर खरं म्हणजे तिकडे तो खर्च केला पाहिजे. हे प्रुडंट ॲडमिनिस्ट्रेशन आहे की आता जसं की आपण खूप हे झाल्यानंतर, भरभराट झाल्यानंतर मग पूर्वी लेणी कोरायचे, कोणी ताजमहल बांधायचे वगैरे असं ते होतं. पण ज्यावेळेस तुमची इकॉनॉमी जर स्ट्रेसमध्ये असेल तर त्यावेळेस अशा गोष्टी करणं गरजेचं नाही. मला वाटतं की तुम्ही फार मुंबई चांगली झाली, आता कुठेही काही प्रश्न मिटलेले राहिलेले नाही आहेत, मग तुम्ही खरं म्हणजे असं हे केलं पाहिजे. पण असं करताना मग जनतेकडूनही कोणी विचारलं जात नाही, जनताही विचारत नाही की असं का करताय तुम्ही. म्हणजे त्याच्यामध्ये मला विचारायचं की पैसे वळवणं सोपं होतं का? डेकोरेशन हा असा विषय की काही फार सोपं आहे, इट्स टेम्पररी. फार सोपं आहे, फार सोपं. तर ते मला समजून घ्यायचं की काय नाही, त्याच्यामध्ये तुम्ही एस्टिमेट, सुरुवात कुठून होते की डेकोरेशन हा प्रकार आहे की तुमच्या प्रत्येक शेड्यूल रेट असतात याच्यामध्ये, की या शेड्यूल रेटप्रमाणे प्रत्येक गोष्टीची किंमत किती असावी हे दरवर्षी तिथे पब्लिश केलेलं असतं आणि त्याच्याप्रमाणे तुमचा टेंडर होता. आता हे तुमच्या डेकोरेशनच्या बाबतीमध्ये काही नवीनच आयटम्स असतात जे तुमच्या शेड्यूल रेटमध्ये नसतातही. त्यामुळे तो जे सांगतो टेंडर भरणारा, तो अगोदरच सांगतो, जे टेंडर एस्टिमेट करतात की याची किंमत तुम्ही इतकी लावा, त्याची किंमत तुम्ही इतकी लावा. परत किंमतही लावली जाते, पण त्याचं लाईफ किती आहे हे त्याच्यामध्ये कधीच येत नाही. त्यामुळे मग तुम्हाला खूप मोठा स्कोप असतो इकडे तिकडे करायला. एखादी 5 रुपयाची वस्तू मग ते तुम्ही 500 रुपयाला जरी लावली ती फार कोणी काही तिथे बघत नाही या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि मग त्यामुळे खरं म्हणजे हा पैशाचा तसा अपव्यय होतो. बरं, हे जेव्हा कॉन्ट्रॅक्ट येतं काय अंदाज किती टक्के रक्कम ॲक्च्युली कामावर खर्च होते? आता इट डिपेंड्स ना. आता खरं म्हणजे की 100%च खर्च होणं अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टीमध्ये, की लोकशाहीमध्ये शासन म्हटल्यानंतर आणि 100%च, आणि ऑफिशियली विचारलं तर सगळे सांगणार की 100%च होणार आहे. पण आता असं आहे की हे काय तेवढं लपून राहिलेलं हे असं गुपित नाही आहे. हे सगळ्यांना माहिती आहे की काहीतरी तिथे देवाणघेवाण होतेच आणि म्हणून हे सगळं होतं. आता 5-10% मला वाटतं की इथपर्यंत असं हे प्रकरण गेलेलं असावं. तावडेंच्या कार्यालयामध्ये टक्केवारी चालते असा आरोप राज्यातील मंत्री आमदारांकडे टक्केवारी मागतात, गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे आमदार आशिष जयस्वाल यांनी. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा घडतात की मग इन बिल्ट म्हणजे त्या प्रमाणामध्ये तुमचे एस्टिमेटच फुगवून काढायचा, ते एस्टिमेटचाच भाग ठेवायचा आणि त्याप्रमाणे हे असं होतं. पण हे असं
किती होतं हे खरं म्हणजे कोणी सांगणार नाही. प्रत्येकजण सांगणार की आम्ही 100%. पण एक तुमचा अंदाज, एक आयडिया की हा जसं कॉर्पोरेटमध्ये असतं की तुम्ही एखादी डील घेऊन आलात की 10% तुम्ही ठेवा, 90% द्या, किंवा काही ठिकाणी ते 30% असतं आणि ते समोर असतं. तसं इथं काय आता टक्के? बघा, म्हणजे मी म्हणण्यापेक्षा की ज्यावेळेस निवडणुका लढवल्या जातात ते राजकीय पक्षच सांगतात की यांचं इतके टक्केवारीचं सरकार आहे. त्यामुळे आता हे जे कोण सांगतायत की जे पूर्वी सत्तेमध्ये होते त्यांना ते माहिती आहे. त्यामुळे मला वाटतं आपण त्यांच्या शब्दाला मान दिला पाहिजे की काही सांगतात की 10%चं सरकार आहे, काही म्हणतात 20%चं सरकार आहे. त्यामुळे तेच सत्तेत होते. आता ते परत विरोधी पक्ष झाले आणि पुन्हा ते सत्तेत येणार आहे. त्यामुळे मला वाटतं की आपण त्यांच्या शब्दाला मान देऊया की हे 10-15% तरी निश्चितच असणार आहे. कारण ते तुमच्या हॉर्सेस माऊथमधून येत आहे, त्यांच्या अनुभवातून येतो आहे. आपण त्यांच्या शब्दाला मान देऊया.